नमस्कार, मी निलेश पाटील, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ क्लिओन हेल्थ केअर. आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. विटॅमिन्स हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रामुख्याने असलेला घटक आहे. विटॅमिनचे शक्यतो दोन प्रकार असतात. एक म्हणजे वॉटर सोल्युबल विटॅमिन आणि दुसरा म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन. विटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B9, B12 आणि विटॅमिन सी हे प्रामुख्याने वॉटर सोल्युबल प्रकारात मोडले जातात. आणि फॅट सोल्युबल म्हणजे विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. वॉटर सोल्युबल विटॅमिन जे आहे ते पाण्यात सहज विरघळतात, म्हणजे तुम्ही त्याला दिवसभरात कधीही घेऊ शकतात. फॅट सोल्युबल विटॅमिन जे आहे ते शक्यतो एक ब्रेकफास्ट नंतर किंवा जेवण केल्यानंतर, लंच नंतर किंवा डिनर नंतर हे असं तुम्ही घेऊ शकतात, कारण त्यामध्ये फॅटमध्ये ते लवकर विरघळतात. फॅट सोल्युबल असल्यामुळे त्याच्या नावातच आहे फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल. म्हणून कधीही आता आपलं कुठलेही सप्लिमेंट घेताना त्यामध्ये चेक करा की याच्यात वॉटर सोल्युबल विटॅमिन किती आहे, फॅट सोल्युबल किती आहे आणि ते किती प्रमाणात दिलेलं आहे, आपल्या शरीराला त्याची किती गरज आहे. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन हे शरीरामध्ये स्टोअर होत नाही. हे जेवढी गरज आहे शरीराला तेवढे ते ॲब्सॉर्ब करतात आणि बाकी युरिन थ्रू पास ऑन होतात. मग त्याला रोज घेण्याची आवश्यकता आहे वॉटर सोल्युबल विटॅमिनला. फॅट सोल्युबल विटॅमिन हे थोड्याफार प्रमाणात शरीरामध्ये स्टोअर होतात. जेव्हा ते गरज असते शरीराला त्याप्रमाणे शरीर त्याचा वापर करत असतो. हा याच्यातला मूलभूत फरक आहे वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. तर एक नेहमी आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या पुढे केव्हाही सप्लिमेंट घेताना त्याच्यात बघा याच्यात किती विटॅमिन्स आहेत, किती प्रमाणात आहे. तोपर्यंत धन्यवाद.